तिथे जायचंय गाडी जाते दार कुणाची गाडी या नाव आडनाव काय जागीरदार मुंडे जहागीरदारच का कोणतं गाव आहे गळवडी बरं तुम्ही कोण आहे मराठी आम्ही चाल धन्यवाद हा चाल गाडी तुमची का ही तुमची गाडी काय नाव आहे तुमचं मुंडे आहेत का पाटील आहेत का जहागीरदार अरे वा वा छान छान मी धारूरचा बीडचा मी पण मुंडेच आहे तर मित्रांनो ही जी गडी दिसते तुम्हाला हे मराठा शाहीमध्ये मराठा स्वराज्य जे आपलं आहे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलेलं ते बळकट करण्यासाठी गड्यांचा कसा वापर केला जायचा त्याच्याबद्दलची थोडीशी पार्श्वभूमी या ठिकाणी आपल्याला पाटील सांगत आहेत. पाटील थोडंसं चर्चा सांगा आम्हाला म्हणजे कशा पद्धतीने होतं. ते भूमचा किल्ला आहे परांडा परांडाचा जो किल्ला आहे तो किल्ला लढवण्यासाठी तो मुघलांकडे होता किल्ला तो लढवण्यासाठी इथं शस्त्रगोळा दारूसाठा या किल्ल्यावर ह्या बुरुजांवर तोफा होत्या मोठ्या आणि ह्या साईडला आपला पण किल्ला आहे जाधवर पाटलांचा बरोबर मध्ये पण मोठे मोठे किल्ले या किल्ल्यावरूनच तो किल्ला मोठा लढवला जायचा किंवा इकडून जे मुघलांचे किंवा निजामांचे हल्ले व्हायचे ते रोखण्याचं महत्वाचं ठिकाण हा किल्ला होता. अच्छा अशा गड्या करत असायच्या गड्या होता. तर मित्रांनो जे परांडा किल्ला आपण म्हणतो परांडा किल्ल्याचं जे ऐतिहासिक महत्त्व आहे आदिलशाही असेल मोगलशाही असेल निजामशाही असेल किंवा मग आपलं स्वराज्य असेल या सर्वांनाच महत्त्वाचा वाटत होता. काही काळ तर निजामांची एक राजधानी म्हणून परांडा किल्ल्यानं काम केलेलं आहे. इतकं तिचं अनन्यसाधारण महत्त्व इतिहासामध्ये पाहायला मिळतं. तर तो परांडा किल्ला जिंकायचा असेल आणि शत्रूंना जागोजागेवर थोपवायचा असेल तर अशा गाड्यांचा वापर केलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी जाधवर पाटील आणि मुंडे पाटलांनी सांगितलेलं आहे. गडीला चारही बाजूने तटबंदी आहे अजून सुद्धा बुरुज तसे ना तसे जशास तसं आहे. तर पाटील किती बुरुज आहेत फक्त 4 आहेत का 1 2 3 4 मला जास्त वाटायलेत ना म्हणजे हे 2 हां पाठीमागून 2 आहे. अच्छा 4च बुरुज आहेत. तर खूप मोठा विषय आहे सगळा म्हणजे गडी पण खूप मोठी 4 बुरुजांवर आहे. किल्ल्यातून पाठीमागच्या साईडला जायला एक छोटा दरवाजा आहे. अच्छा जर ह्या किल्ल्यावर हल्ला झाला तर आपले जाधवर पाटील जो गडी आहे का त्या किल्ल्यातले सैन्य इकडे यायचे. हा बरोबर ते म्हणजे कम्युनिटीच असायचे एक समजा इकडे जर हल्ला आला तर तिकडचे सैनिक इकडे यायचे आणि इकडे झाला तर इकडचे सैनिक सगळ्या तोप गोळ्या निशी तिकडे जायचे. तर अशा पद्धतीनं गड्यांचा किल्ल्यासारखा वापर जवळच्या जवळ आहे आणि परांडा किल्ला पण ह्याच रांगेत आहे सगळा बरोबर. त्यामुळे ही ऐतिहासिक दृष्ट्या आणि लढाईच्या दृष्ट्या हे सगळे महत्वाचा परगाना किंवा भाग असलेला आपल्याला पाहायला भेटते. काय म्हणलात नागपूरच्या राजाकडे प्रधानजी होते वडिलाचे आजोबा प्रधानमंत्री होते. अरे बापरे खूप म्हणजे मोठा इतिहास आहे आपल्या मुंडे परिवाराचा आणि म्हणजे भारी वाटलं तुमच्याशी आज भेटून अशा ऐतिहासिक वस्तू आणि गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या समजा तुमच्यामुळे ऐकायला मिळाल्या आणि याच्यावरूनच समजतं की आपलं नागपूर यांची 250 एकर जमीन आहे. किती 250 एकर जमीन नागपूरला 250 एकर जमीन आहे या मुंडे परिवाराची विठानं बांधलेल्या विहिरी. अरे बापरे तिथं अजून आहे का हा पण ती वरवर आपलं राहायला गेलेली लोकांनी ही तिथे निघून आली. हा त्या राजाची दुश्मनी लागली होती राजाची राणी यांच्या मागे लागून आली होती. अच्छा मग त्यावेळेस त्यांनी समजावून सांगितलं ऐकलं नाही ऐकल्यावर पुन्हा मग पेडला येऊन जाईल राजाला मग त्यांनी सांगितलं असं असं आहे मित्रांनी तपासला होतो बहीण म्हणून सांभाळलेली न्या मग न्या म्हणून सांगितलं ह्यांना वाटलं की आता राजा दुश्मनी लागणार काय राजा की जरी गोड बोलला तरी आपल्याला असणार. सोडा तिथले सगळी प्रॉपर्टी सोडली 2-2.5 एकर जमीन वाडे गड सगळं सोडून इथे येऊन राहिले. मग त्यांनी काय केलं संरक्षणासमोर भावकी काही जरूर घालून फिरत होती काळात ती भावकी जवळ केली. भावकीला जवळ करून मग त्या आपल्या तिथे राजा हिजाचा आपला साथ नाही कोणाच म्हणून ही भावकी फिरत होती जरूर ती गोळा करून आणली त्यांचा आश्रय घेऊन इथे त्यांना सगळं स्थायिक करून दिलं. तर आता तिथं मुंडे परिवाराकडेच आहे का ते बी तिथलं का आता तिथं दुसरे राहते समजा
तर मित्रांनो हे ऐतिहासिक संदर्भ आहे. होते त्यांना राहायला दिलं होते, राहा तुम्ही सांभाळा म्हणून. अच्छा. इकडे आले होते त्यांच्या ताब्यात पुन्हा त्यांनी लागण करून घेतलं. हां बरोबर. काय म्हणला? हां. त्या भुयारात पाणी, अच्छा. त्या पाण्यातून म्हणजे 12 गावात पाण्यामधून समजा भुयारामधून पाण्यामधून आडत कसं म्हणजे मला नाही समजलं. आडे हां मंदिर आहे. मग त्या आडात उतरला माणूस. हां. त्या आडातून 12 गावच्या आडात निघतो माणूस. बापरे. आडा आहे तिथं. अच्छा गडीत आपल्या आड या. त्या आता पावसामुळे ते ऐकून झाले आपल्याला जाता येत नाही. बरोबर आहे. तर पाण्याची वगैरे सुविधा गडीवरच होती आपल्या. आणि 12 गावचे जे जहागिरी आहे समजा त्या प्रत्येक गावातल्या आडामध्ये इथून जाता येत होतं गुप्त मार्गानं. काय टेक्नॉलॉजी असेल ना जुनी. मुंडे पाटलांची गडी मित्रांनो ही. आणि आपल्याला मुंडे पाटलांनी ही माहिती दिलेली, जाधवर पाटील, जे की ज्यांच्यामुळं मी ही गडी पाहू शकलो कळंबवाडीची. तर योगेश पाटलांचं पण याच्यामध्ये खूप महत्त्वाचं सहकार्य आहे. आपलं जे क्षत्रिय वंजारी समाज आहे त्याची नव्यानं ओळख आता महाराष्ट्राला झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. फोटो म्हणजे कसा विषय राहत आहे. कशी वाटायली गडी, कशी वाटायली पाटील गडी? कुणाची या? अरे वा, जाधवर पाटील आलेत मित्रांनो, जे की पाटील आहेत वालवड गावचे. आणि ही जी गडी दिसते तुम्हाला ही कळंबवाडीची आहे. ही मुंडे परिवाराची आहे, जहागीरदार आहेत इथले ते. सुंदर, खतरनाक. म्हणजे पाटील असं एकदम मन तृप्त झालंय गडी बघितल्याच्या नंतर. सध्या मी ज्या ठिकाणी उभा राहिलेलो आहे हे एकदम डोंगर भागावरचा आपल्याला पॉइंट दिसतो मित्रांनो. कळंबवाडी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर या ठिकाणी आज आपण मुंडे पाटलांची ऐतिहासिक गडी पाहण्यासाठी आलेलो आहोत. क्षत्रिय वंजारी समाजातील हे पाटील म्हणजे मित्रांनो एकदम इतिहासाचं मूर्तिमंत उदाहरण. नागपूरवरून आलेला हा क्षत्रिय वंजारी समाज तेथील राजांच्या सेवेत होता, जे की तिथले त्यावेळेसचे घराणे होते. बहुधा ते भोसले घराणे असावे, पण त्याच्यानंतर त्यांना इकडल्या साईडचा परगाणा मिळालेला आहे. क्षत्रिय असल्यामुळं त्यांच्याकडं लढण्याची जी खुबी आहे, जो त्यांच्या ब्लडमध्ये इतिहास आहे, तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. गडीची रचना एकदम जबरदस्त आहे आणि गडीचा किल्ल्यासारखा वापर करण्यात आलेला आहे. हां, उमरग्याच्या पिराचं आपल्या गडीवर. मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मुंडे परिवाराची गडी पाहण्यासाठी. तर या ठिकाणी आपल्याला आजोबा मिळालेले आहेत, जे की आपल्याला आता त्यांचा परिचय सांगतील. आजोबा तुमचं नाव सांगा एकदा. पाटील. म्हणजे तुम्ही मुंडे पण आहेत. मुंडे पाटील. तर समजा तुम्ही नाव लावताना डायरेक्ट पाटीलच लावतात, मुंडे लावत नाहीत समजा. तर इकडं जाधवर फॅमिली पण डायरेक्ट पाटीलच आडनाव लावती, तुम्ही पण पाटीलच आडनाव लावतात. तर ही जी गडी आहे आपली, ही कोणत्या काळातली गडी आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठाशाहीतली गडी आहे. तर त्या काळामध्ये तुम्हाला ही समजा वतनदारी भेटलेली आहे. किती गावची वतनदारी होती? 14 गावची वतनदारी होती. तर वतनदारीमध्ये समजा तुम्हाला जे जमीन असेल ते समजा त्याचा शेतसारा वगैरे तुमच्याकडं येत असेल, त्या काळामध्ये वसूल वगैरे करण्याची जिम्मेदारी तुमच्याकडे असेल. तर तुम्ही पाटील आहेत. या ठिकाणी जुने आठवण जे की तुमचे पूर्वज आहेत ते सांगतात का एखादी लढाई वगैरे लढली किंवा इथं कधी दरोडा आलता किंवा मग दुसऱ्या कोणत्या? किती? बऱ्याच वेळा आला होता. तोफा वगैरे इथं काही होत्या का गडीवर आपल्या? तोफा होत्या. चोरट्यांनी चोरून नेल्या. हा, चुलत्यांनी. अच्छा. हा, म्हणजे आपापल्या समजा वस्तू घेऊन गेले सगळे, समजा ज्याच्या ज्याच्या त्याच्या पद्धतीने आपल्या आपल्या घरातले लोक घेऊन गेले. तर बंदुकी पण होत्या का इथं? अच्छा, चोरी गेल्या. अच्छा, जप्त करून नेल्या. हां हां हां, एखादी गेली चोरीला पण.
तर हे सुंदर पद्धतीचा संपूर्ण जी गडी परिसर आहे. तर ही कमान एवढी कसं काय, म्हणजे एवढी भारी कसं काय वाटायला लागली कमान विटामध्ये बांधलेली? कसं म्हणजे लहानपणी इथं राहिलात का तुम्ही आतमध्ये? राहायला आम्ही आतमध्ये होतो. आता करतो बाहेरला. किती वर्षापूर्वी निघलात बाहेर आता? तरी 20 वर्ष झाली. 15-20 वर्ष झाले. जुनी आठवण काय सांगतात का घरचे? कोणतं समजा इथं मुघलांचं किंवा निजामांचं सैन्य गडीवर आलं होतं, कधी हल्ला बिल्ला झाला होता? आलं होतं असं सैन्य आलं होतं नाही, हां. पण हिथून गडावर जाऊन ह्याने युद्ध केले. कोणत्या गडावर? पीसच्या गडावर. कोणत्या? पीसच्या गड. एडशे बसला आपला. अच्छा, येडशीला गड आहे का? हां, खरडा गडावर? इथं खड्डा नाही, हां. पीसच्या लागी. अच्छा, इथून जाऊन आपल्या लोकांनी तिथे युद्ध केलेलं आहे मराठाशाहीकडून निजामांच्या विरोधामध्ये. अच्छा. भारी, म्हणजे गडी तुमची एकदम जबरदस्त आहे. आणि पहिल्यांदाच ऐकायला भेटले किंवा वंजारी समाजाचं समजा जे लोक क्षत्रिय आहेत म्हणून सांगतात की आम्ही वंजारी आहेत आणि आम्ही क्षत्रिय आहेत, आम्ही पाटील आहेत. तर हे इथं आल्यावर डोळ्यानं पाहिलं की सोलापूरमध्ये जे आपला बार्शी तालुका आहे त्याच्यामध्ये आपलं कळंबवाडी गाव आहे, तिथं मुंडे परिवाराची ही सुंदर पद्धतीची गडी आणि इतिहासामध्ये पराक्रम गाजवलेला आहे. बंदुका, तोफा, त्याच्यानंतर तलवारी, अशा पद्धतीचे शस्त्रास्त्र चालवून आपल्या कष्टानं आणि बुद्धीच्या आणि हां बंदूक आहे आणि स्वतः तुम्ही स्वतः वापरलेत का? अरे बापरे, बघा आजोबांनी स्वतः बंदुकांचा वापर केलेला आहे. मला वाटतं मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये होतं का तुमच्याकडे ते बंदूक वगैरे निजामांच्या विरोधात? हा, त्यावेळेस त्यांचा वापर झालेला आहे. तर असा हां, अच्छा, इथूनच गडावर युद्धासाठी गेलेलं आहे सगळं सैन्य पुरवठा ह्याच गडीहून आणि आपल्या सगळ्या सैनिकीतूनच आपल्या भागातले पूर्वज असतील त्यांना सहकार्य सगळं इथून सौर होतं. क्या बात आहे, सुंदर. तर 14 गावची जहागिरी मित्रांनो या गडीनं पाहिलेली आहे. आज ही गडीची फ्रंट बाजू आपल्याला एकदम सुंदर दिसती. चला आतमध्ये जाऊन बघूयात कशा पद्धतीनं वातावरण. काय म्हणलात? हो, डोंगरावरच बांधली गडी. खूप जास्त उंचवट आहे. जी मारायची क्षमता आहे समजा. ही का इंटरनल प्रवेशद्वार आहे, फर्स्ट कमान. आज पडझडीच्या अवस्थेत आहे. इथून रस्ता आहे संपूर्ण. हा, अशा पद्धतीच्या पायऱ्या आहेत. हे पूर्ण गाव आहे खाली. मित्रांनो, गडी जी आहे एकदम जबरदस्त आहे, सगळीकडं सुंदर दिसत आहे. गडी म्हणजे एक मातीचा किल्ला असतो मित्रांनो. या गडीमध्ये आपल्याला दगड, विटा आणि माती, जी की पांढरी माती आहे, जी की हाले वगैरे नाही का त्यांच्यानं तुडून घाणा तयार करून बनवलेला मातीचा एक लगादा, ज्याची गड बनवलं जाते. खालच्या साईडला पूर्ण गाव आहे, हे कळंबवाडी गाव आहे आणि आपण डोंगरावर आहोत. चालतंय, धन्यवाद आजोबा. आता आम्ही आतमध्ये जाऊन तुमची गडी बघता चालतंय ना? खूप तुम्ही 85 वर्ष वय असताना सुद्धा उभा राहून आपला इतिहास सांगितलाय, त्याच्याबद्दल तुमचे शतशः आभार. आणि आपली येणारी पिढी ह्या पद्धतीचं हे सौंदर्य नक्कीच बघल. तर पहा मित्रांनो, जी रचना आहे, कमान आहे, ही विटामध्ये बांधलेली आहे. साजूकशा छोट्याशा विटा 10-10, 15-15 वर्ष असे गडी बांधण्यासाठी लागत असायचे. संपूर्ण ही जी साईड दिसते तुम्हाला, ही मातीमध्ये बांधलेली आहे. खाली विटा, त्याच्या खाली मित्रांनो चिरे, अशा पद्धतीचा हा इतिहास आहे. आणि ही गोष्ट बघत असताना माझ्या हृदयाची धडधड वाढली की एवढं म्हणजे कशा पद्धतीचा एक सर्वसंपन्न इतिहास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे कळंबवाडी या ठिकाणी आल्याच्या नंतर. आज गडीचा दरवाजा, जसं सगळीकडे किल्ल्याचे वगैरे दरवाजे खराब झाले तशा पद्धतीनं मोडकळीस आलेला आहे, परंतु त्याच्यावर गणपती श्रेष्ठांचं चित्र आहे रंगवलेलं. आणि दरवाजाची साईज एवढी मोठी की याच्या ठिकाणी अंबारीमधून सहज किल्लेदार असेल, गडीचे मालक असतील, हत्तीवर बसून जातील अशा पद्धतीचा दरवाजा. या ठिकाणी द्वारपालांसाठीचं असणारं बराकी आहेत समजा, इथे द्वारपाल बसत असतील दोन्ही साईडला. तर हे असं राखणदार, तर हे असं स्ट्रक्चर आहे. आणि
आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे मित्रांनो, जुनं त्यांच्या काळामध्ये या ठिकाणी मातीच्या या घरांमध्ये राहत असतील. गडीच्या आतमध्ये, गडी ही सुरक्षिततेसाठी महत्वाची होती. पाटील, तुमचं नाव सांगा एकदा. रोहन संतोष पाटील. रोहन पाटील, लहानपणीपासून या गडीमध्ये तुम्ही पण वावरलेला आहात. कसं वाटतंय बरं, म्हणजे आपल्या पूर्वजांचा एवढा सर्वसंपन्न वारसा आहे आणि तुम्ही डायरेक्ट पाटील आडनाव लावतात, तर असं एकदम ऊर अभिमानानं भरून येत असेल. आपलं जे इतिहास आहे, आपल्या पूर्वजांनी जे काही लढा दिलेला आहे ते आठवल्याच्या नंतर तुमच्या अंगावर शहारे येत असतील. आणि अशाच पद्धतीने मित्रांनो, इतिहासाची प्रेरणा घेऊन आपले हे नवयुवक नक्कीच आणखी इतिहासाला बळ देण्याचा आणि फ्युचरमध्ये जे अस्तित्व आहे ते आणखी बळकट करण्याचा प्रयत्न करतीलच, त्यात काय वाद नाही. त्याच्यानंतर इथं पाहायला मिळतं मित्रांनो एक जुनाट पद्धतीचं घर, जे की आतमध्ये साईडला आपल्याला पेट्या वगैरे पाहायला मिळत आहेत. एक वेळ असा होता इथं तोफा, दारुगोळे वगैरे सगळं पाहायला मिळत असायचं. या ठिकाणी नंदनवन फुललेलं होतं. पाटलांचा वाडा, पाटलांचं घर आणि पाटलांचा रुतबा या वाड्यानं पाहिलेलं आहे. वाड्याच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता थोडेसे खण वगैरे पडलेले आहेत, परंतु आपण समजू शकता जी बळकटी आहे, आता हे माळवत जे आहे वरचं, त्याच्या खालचे जे लाकडं आहेत हे आजही चांगल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतमध्ये पेट्या, रांजण, त्याच्यानंतर हे ओबडधोबड मातीमध्ये बसवलेले दगड. कुठं तिकडल्या साईडला आपल्याला मित्रांनो पाटलांनी एक चौकट आहे म्हणून सांगितलेलं आहे. थोडंसं आयचन झालेलं आहे पावसाळ्यामध्ये आणि आपण आता पाहण्यासाठी जात आहोत. हा लाजवाब. तर ही आहे मित्रांनो चौकट. या ठिकाणी खाली एक जात पाहायला मिळते आपल्याला. त्याच्यानंतर आज इतिहास. घर होतं पलीकडून. अच्छा, याच्या पलीकडून तुमचं घर होतं. ते बारीक बारीक. अच्छा, छोटे छोटे किती घरं होते असे या ठिकाणी? किमान तरी असतील 40 घरं होते. मुंडे परिवार सगळं टोटल मुंडे परिवारच राहत असेल इथं. खतरनाक. म्हणजे एवढा जबरदस्त इतिहास आहे मित्रांनो. ह्या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी दिसत आहेत त्या म्हणजे देवळ्या वगैरे असतील, मातीमध्ये बनवलेलं इथं कपाट वगैरे आहे. आणि आता आपण चाललेलो मित्रांनो गडीवर आल्याच्या नंतर. ॲक्च्युली बुरुजावर गेल्याच्या नंतर तर कसलं भयानक वाटत असेल. आपण बुरुजावर न जाता भिंतीवरूनच गाव बघूयात कसं दिसतंय गाव. कळंबवाडी हे गाव आहे. वा, बघा मित्रांनो हे संपूर्ण गाव आहे कळंबवाडी. आणि संपूर्ण गावावर निगराणी या बुरुजावरून वरती गेल्याच्या नंतर जो की आता पडलेला आहे. अगोदरच्या काळात तर कसं वाटत असेल, एकदम स्वतःचं एक राज्य, एक 14 गावची जहागिरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि खरंच नशीबवान पिढीतील खानदानी पाटलं म्हणायचं, कारण की अशा पद्धतीचा इतिहास, गडी, वाडे आणि आता आतमध्ये सगळं संपूर्ण जंगलाचंच झालेलं आहे साम्राज्य. आणखी काय आहे का? पायाला जपून चला सर, कारण की खाली इथं आता ही चुकाडाचं असेल. वागणं वगैरे असतं की इकडं तुमचं? अच्छा, एकदा तणनाशक फवारून टाका ह्याच्यावर. काय होईल ते, म्हणजे तुम्हाला यायला जायला प्रॉब्लेम नाही. सगळ्यांनी मिळून 100-100 केले तर 5,000 रुपये होतील. सगळं गावच तुमचं आहे. सीताफळी फिताफळी. हां, म्हणजे एकदा शेळ्या मधात लावल्या, दरवाजा लावला की कोणाचं काही घेणदेणच नाही. आता काही सांभाळत नाहीत का शेळ्या वगैरे नाहीत का आता? तर चिलारी फिलारी आहे, गवत आहे, त्याच्यामुळं खायला प्यायला हे कमी नसेल त्या काळामध्ये. लहानपणीचे अनुभव सांगत आहेत. वरती पिवळ येलंय, ते शेळ्या भरपूर खातात त्याला. हे कामुन्या आहेत, कामुन्याला पण भरपूर खातात. खूप छान.